नमस्कार. तर बुद्धिमत्ता चाचणी यामधलं जे प्रकरण आपलं चालू आहे परस्पर सहसंबंध यावरील आपण पहिले 30 प्रश्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले होते. आता त्यापुढील प्रश्न 31 नंबर पासून अतिशय महत्वपूर्ण प्रकरण आहे अंकमालिकेचं परस्पर सहसंबंध. तर हे 8वी स्कॉलरशिपच्या पण परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न हे NMSच्या परीक्षेमध्ये पण विचारले जातात. तर सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांना हे आपलं चॅनल जे आहे ते अतिशय उपयोगी आहे. तर बघा, तर या ठिकाणी परस्पर सहसंबंध यामधला 31वा प्रश्न 5 130 तर 6 किती? 5 130 तर 6 किती? तर बघा, आता ह्याच्यामध्ये 5 आणि 130 चा काय संबंध आहे? तर 5 आणि 130 चा जो संबंध आहे 5च्या 130च्या जवळ 125 म्हणजे 5 चा घन 125 होतो आणि 125 मध्ये 5 म्हणजे या ठिकाणी 5 चा घन अधिक 5 बरोबर 125 अधिक 5 बरोबर 130. अशाच पद्धतीनं 6 चा घन अधिक 6 6 चा घन 6 36 216 अधिक 6 म्हणजे काय आहे 222. 222 म्हणजे अशा प्रकारे जो काही 6 चा घन आहे म्हणजे या प्रश्नामध्ये 6 चा घन म्हणजे उत्तर बघा, या ठिकाणी पर्याय पण आहे 222 म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 2 16 तर 54 ला किती? 2 16 तर 54 ला किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 आणि 16, आता 2 चा 16वा घात कधी येणार किंवा 2 चा आणि 16 चा काय संबंध आहे? तर 2 8 16 असं पण होतं. 2च्या पण पाड्यामध्ये 16 येतं, परंतु मग 54 गुणिले 8 करे तर पर्यायामध्ये असेल का? 8 चौक 32 ला 2 हाताने 3 नाही, पर्यायामध्ये नाहीये. मग 2 आणि 16 चा काय संबंध आहे? 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 म्हणजे 2 चा चौथा घात म्हणजे 16 होतो. 2 चा चौथा घात म्हणजे या ठिकाणी 16 होतं, म्हणजे 2 चा चौथा घात म्हणजे 16. मग 54, मग 54 चा चौथा घात काढायचा का? नाही, 54 चा चौथा घात म्हणजे खूप लांबवर जाईल. मग 2 चं काय केल्यानंतर 16 येतं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं 54 चं काय केल्यानंतर येतं हे समजणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये तर या ठिकाणी 2 16 54 आणि मला वाटतं ही सगळी घात आहेत. 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 54 कुणाचा घात आहे का? कोणत्या संख्येची तरी दुप्पट होईल. 3 चा घात होतो, बरोबर आहे. 3 चा घात झाल्यानंतर 3 चा घन आणि त्याची दुप्पट केली तर म्हणजे या ठिकाणी बघा काय केलेलं आहे. तर या ठिकाणी 2 गुणिले, आता ही 2 आले ना 1 चा वर्ग, 2 गुणिले 1 चा वर्ग बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे काय होईल? 2 गुणिले 1 चा वर्ग केल्यानंतर 1 चा वर्ग 1च, 2 ला गुणलं 2च येतं. पुन्हा 2 गुणिले 2 चा वर्ग, 2 चा वर्ग 4 4 दुनी 8 होतं, म्हणजे इथं दुसरा घात नाही घ्यायचा, इथं तिसरा घात घ्यायचा. 2 गुणिले 1 चा घन बरोबर 2 1 2, 2 गुणिले 1 बरोबर 2 च आलं. पुन्हा 2 गुणिले 2 चा घन, 2 गुणिले 2 चा घन किती? 8. 2 चा घन किती? 8. 8 दुनी 16 बरोबर आहे. आता 2 गुणिले 3 चा घन, 2 गुणिले 3 चा घन म्हणजे 2 गुणिले 3 चा घन किती? 27. 27 दुनी 54, 27 दुनी 54 आणि शेवटी 2 गुणिले 4 चा घन, 2 गुणिले 4 चा घन म्हणजे 4 चा घन काय झाला? 64 झाला आणि 64 दुनी किती आलं? 128. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं?
128 आलं. बघा, म्हणजे या ठिकाणी 2 या संख्येला 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन आणि 4 चा घन या घनाने 2 ला गुणल्यानंतर या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी काय केलेला आहे, विचारलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा 33वा. 33 नंबर मध्ये 12 आणि 132 आहे. 12 आणि 132. 12 आणि 132 च काय जजमेंट आहे? 132. आता 12चा जर विचार केला तर 12चा वर्ग केला, 12चा वर्ग 144, म्हणजे 144च्या जवळच 132 आहे. मग 144 आणि 32 या दोघांची वजाबाकी करून बघा. 144 मधून 132 गेले, किती राहिले? 132 आणि 10 142, म्हणजे 12च राहिले. म्हणजे या ठिकाणी 12चा वर्ग केलेला आहे आणि त्या वर्गातून 12 वजा केलेला आहे. त्या वर्गातून काय केलेला आहे? 12 वजा केलेला आहे. बरोबर आहे. तर 12चा वर्ग वजा 12 म्हणजे 144 वजा 12 बरोबर 132. बरोबर आहे. तर त्याच पद्धतीनं 14चा वर्ग 14चा वर्ग किती? 196 आणि 196 मधून 14 वजा करायचं. 196 मधून 14 वजा केल्यानंतर किती येतं बघा? 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 9 मधून 1 गेलं, 8 राहिलं आणि 1 ला 1. अशा प्रकारे उत्तर काय आलं? 182. बघा उत्तर आहे का बघूया. 182 उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 182 आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये बघा तर या प्रश्नामध्ये म्हणजे वर्गामध्ये 30 संख्या मिसळलेली आहे. वर्गामध्ये काय केलेलं आहे? 30 संख्या मिळवलेली आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि सगळ्यांना तो चांगल्या पद्धतीने समजलेला पण असेल. ओके, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने तो काय झालेला असेल? समजलेला पण असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 34वा प्रश्न बघा. 34 नंबरचा जो प्रश्न आहे 9 त्रिक 27. आता इथे 93 ला 27 आलेला आहे. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही प्रश्न विचार करण्यासारखे आहेत, काही प्रश्न सोपे आहेत. तर या ठिकाणी 9 त्रिक 27, 9 गुणिले 3 बरोबर 27 आणि 4 गुणिले 3 बरोबर 12. म्हणजे उत्तर काय आहे? या ठिकाणी 12 उत्तर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचाही प्रश्न तशाच पद्धतीने विचारलेला आहे. 93 ला 36 असा प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? 93 ला 36 असा प्रश्न विचारलेला आहे. तर 93 ला 36 कसा येईल हे आपण आता वरच्या प्रश्नामध्ये तर 9 त्रिक 27 झालं. मग आता 93 ला 36 कशा पद्धतीने येईल? तर या ठिकाणी 93 ला 36 बघा. तर 9 आणि 3 च काय केल्यानंतर 36 येईल? 9 त्रिक 27 होतं, ते पण नाही. बरोबर आहे. मग 9 मधून 3 गेले, काय राहिलं? 6 राहिलं. 6चा वर्ग अशा पद्धतीने येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी 9 वजा 3 बरोबर 6 आणि 6चा वर्ग काय आलं? 36 आलं. त्याच पद्धतीनं 7 वजा 2 5 आणि 5चा वर्ग काय? 25. अशा पद्धतीनं 7 मधून 2 गेले, 5 राहिले आणि 5चा वर्ग 25. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 25 आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 25 आलेलं आहे. पुढे 36वा प्रश्न बघा. तर 235 ला 71,113 आलेला आहे. 235 ला 71,113 आलेला आहे आणि इथं तर 2 2 4 2 6 अंकी संख्या दिलेली आहे. 6 अंकी संख्या दिलेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय तर्क असेल? प्रत्येक वेळेस आपण एखादा प्रश्न आपल्याला जेव्हा एनएमएसच्या तर परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त अंक मालिका आणि अक्षर मालिकेवरती प्रश्न विचारलेले आहेत. गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका उघडून बघा तुम्ही. 90 प्रश्नापैकी 40 ते 50 प्रश्न फक्त अक्षर मालिका आणि अंक मालिकेवर विचारलेले आहेत. अशा पद्धतीच्यामुळं
आणि तुम्हाला फक्त 90 मिनिटं वेळ असतो आणि त्या वेळामध्ये एवढं डोकं तुमचं चाललं पाहिजे. आता या ठिकाणी बघा 235,71,113 या संख्येकडे जर पाहिलं तर तुम्ही जर असं संख्या वाचला 235 असं तर तुम्हाला कधीच उत्तर येणार नाही. प्रत्येक अंकाकडे बघा, अंकाकडे बघितल्यानंतर जर तुमचा अभ्यास चांगला असेल, जर तुमचं सम विषम मूळ जोडमूळ संयुक्त संख्येवर जर प्रभुत्व असेल तर तुम्हाला लगेच या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे प्रश्न काय आहे बघा, इथं बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 काय आहे त्या, काय आहेत, मूळ संख्या आहेत. या काय आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजेच आता 17, 19, 23 नंतरच्या 3 मूळ संख्या सांगायचं आहे. 23 नंतरची मूळ संख्या आहे 29, 29 नंतरची मूळ संख्या आहे 31 आणि 31 नंतरची मूळ संख्या आहे 37. अशा प्रकारे 29, 31, 37 हे या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. बघा म्हणजे अशा प्रकारचा हा मूळ संख्येवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. आपण जर या प्रश्नाकडे पाहिलं तर आपल्याला वाटतच नाही की याच्यामध्ये मूळ संख्या विचारलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रश्न काय विचारलेला आहे समजणं, त्याला बारकाईनं बघणं हे खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न बघा, तर 37वा प्रश्न 83,8,379 तर याला 7,371 तर 6,761 तर त्याला पुढे काय आहे. आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण पाहिलेलं होतं की 4 अंकी संख्या वाचन करत असताना त्या प्रत्येक संख्येकडे पण आपलं बारकाईने लक्ष पाहिजे. म्हणजे त्यामुळे काय होईल की त्या संख्या आपल्याला समजतील. तर या ठिकाणी जर या संख्येकडे जर पाहिलं तर 83, 79, 73, 71, 67, 61 मग या संख्या काय आहेत, तर या संख्या आहेत मूळ संख्या आहेत. काय आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्या बघा आता ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत म्हटल्यानंतर आता 67, 61 आणि मूळ संख्येचा कसा आहे, उतरता क्रम आहे. म्हणजे शेवटून इकडं 1 कडे म्हणजे 100 कडून 1 कडे असणाऱ्या मूळ संख्या घेतलेला आहे. मग यानंतर 67 च्या अगोदरची मूळ संख्या 61, मग 61 च्या अगोदरची मूळ संख्या कोणती, अशा अगोदरच्या 2 मूळ संख्या आपल्याला घ्यावी लागेल. मग 61 च्या अगोदरची मूळ संख्या आहे 59 आणि 59 च्या अगोदरची मूळ संख्या आहे 53. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 59, 53. 59, 53 म्हणजे 5,953 हे या प्रश्नाचं काय झालं, उत्तर झालं. म्हणजे बघा प्रत्येक संख्येमध्ये किंवा प्रत्येक प्रश्नामध्ये अंकमालिकेच्या किंवा अक्षरमालिका आपण पुढे पाहणार आहोत अक्षरमालिका, तर त्याच्यामध्ये आपलं बारकाईने लक्ष पाहिजे त्या प्रत्येक प्रश्नाकडे की नेमकं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. 4 अंकी संख्या असेल तर प्रत्येक संख्येची फोड करून आपण तिथं पाहिलं पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 42 ला 512 तर 52 ला किती. आता 512 काय आहे, 512 ही संख्या आपल्या समोर आल्यानंतर लगेच आपल्याला समजलं पाहिजे की 512 कोणाचा घन आहे का, कोणाचा वर्ग आहे का. तर कोणाचा घन आणि कोणाचा वर्ग आहे का, 8 चा घन किती, 8 चा घन 512 बरोबर आहे. 8 चा घन काय आहे, 512 आहे. म्हणजे 8 कधी, 4 दुनी 8 बरोबर आहे. म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 8 आणि 8 चा घन 512 आणि या ठिकाणी 5 गुणिले 2 बरोबर 10 आणि 10 चा घन 1000. अशा प्रकारे उत्तर काय आलं, 1000. 38 नंबरचं उत्तर काय आलेलं आहे, बरोबर आहे 1000. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय आहे, 38 ला 144 तर 48 ला काय. तर 38 आता 144 काय आहे, 12चा वर्ग आहे. मग 38चं काय केल्यानंतर 12 येईल का ते पाहावं लागेल आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी 38 ला 144 तर 12 ला किती असा प्रश्न आहे.
बघा आता 144 म्हणल्यानंतर 38 मध्ये 2 अंक आहे, त्याचं काय केल्यानंतर काय 12 येईल का ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 3 आणि 8 आलेला आहे, बरोबर आहे का, आलेला आहे 3 आणि 8 आलेला आहे. म्हणजे या दोघांची जर 8 आणि 3 11 बेरीज केली तर 11 येईल, 11चा वर्ग तर येणार नाही. बरोबर आहे, असं पण होऊ शकतं. 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, त्याच्यामध्ये 1 मिसळून पुढे 8 आणि 4 12, 12 आणि 1 13 आणि 13चा वर्ग 169. परंतु पर्यायामध्ये तो ऑप्शन पाहिजे, परंतु तो नाहीये. म्हणजेच काय करावं लागेल या ठिकाणी, त्या दोघांचा गुणाकार करून बघा. 8 त्रिक 24 आणि 24 निम्म 12 असं पण येऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 3 गुणिले 8 बरोबर 24 आणि 24ला 2 न भागल्यानंतर काय आलं 12 आणि पुन्हा त्याचा वर्ग काय आला 144 आला. त्याच पद्धतीनं 4 गुणिले 8, 8 चोक 32, 32ला 2 न भागलं 16 आलं आणि 16चा वर्ग काय झाला 256 झाला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे 256. बघा, म्हणजे अंकाचा गुणाकार करून पुन्हा त्याची निमपट केलेली आहे या ठिकाणी. आणि एखाद्या संख्येची जर आपल्याला निमपट करायची असेल तर त्याला कितनं भाग घालावं लागेल 2 न भाग घालावं लागेल, बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे 40 नंबरचा प्रश्न. 234 ला 1694 आणि तर 134 ला काय. इथं 3 अंक आहेत आणि इथे 4 अंक आहेत. 3 अंक आणि 4 अंक असल्यानंतर एक काहीतरी त्याची दुप्पट असेल किंवा त्याचा वर्ग घन काहीतरी केलेला असेल. प्रत्येक अंकाची फोड करून बघा किंवा प्रत्येक 234 मध्ये जो काही संख्या आहे त्याचा वर्ग घन तर 4 अंक येणार नाही. त्याच्यामुळे इथं विचार करा. आता 234 आहे, एक एक अंक त्याची विभागणी करून बघा. इथं 2 आहे, मग 2चा वर्ग 4 पण येऊ शकतो, 3चा वर्ग 9 येऊ शकतो, 3चा वर्ग 9 येऊ शकतो आणि 4चा वर्ग 16. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने वर्ग आहे. पहिल्या शेवटच्या अंकाचा वर्ग इथं 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, बरोबर आहे. या ठिकाणी काय केलेला आहे वर्ग केलेला आहे, काय केलेला आहे वर्ग केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 134, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 म्हणजे 1691 हे या काय झालं प्रश्नाचं उत्तर झालं 1691. 40 नंबरचा जो प्रश्न आहे तो 1691. पुढे 41 नंबरचा जो प्रश्न आहे 123 ला 1827 तर 456 ला किती. 123 ला 1857 तर 456 ला किती असा प्रश्न आहे. इथं पण त्याच पद्धतीने अंकाची फोड करून पाहायची आपल्याला. इथं बघा, आता इथं ह्या 1827 मध्ये जर पाहिलं तर 1827, मग 1827 काय आहे घन आहे. काय आहे तिथं घन आहे, घन. म्हणजे त्या ठिकाणी काय बघा हो का 1 चा घन 1, 3 चा घन 27, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 2 चा घन 8 आणि 1 चा घन 1 अशा पद्धतीनं. मग त्याच पद्धतीनं 456, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीचा घन सुरुवातीलाच लिहिलेला आहे या ठिकाणी. मग 4 चा घन किती 64, 5 चा घन किती 125 आणि 6 चा घन किती 216. म्हणजे बघा याचं उत्तर किती अंकी आलं 2 आणि 3 5 आणि 3 8 अंकी आलं आणि पर्यायामध्ये पण चारही पण पर्याय 8 अंकीचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न पाहिला समजा प्रश्न परीक्षेमध्ये पडला आणि इथं तर 3 अंकी 4 अंकी संख्या आहे आणि पर्यायामध्ये 8 अंकी संख्या आलेली आहे. मग तिथं विद्यार्थी का होतो गोंधळून जातो. गोंधळून जाण्याची गरज नाहीये. त्या ठिकाणी प्रश्न कशाचा आहे घनाचा प्रश्न आहे. प्रश्न कशाचा आहे घनाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे 41 नंबरचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तर सर्व अंक 5 अंकी संख्या आहेत. 23,573 ला 55,523 तर 81,475 ला किती असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी
23,573 23,573 याला 55,523. जर या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर सर्व अंक वेगवेगळे दिलेले आहेत या ठिकाणी. काय केलेले आहेत? सर्व अंक वेगवेगळे दिलेले आहेत. मग काय करायचं? आता या ठिकाणी 2 2 आणि 3 5, 3 आणि 3 6 बेरीज तर नाहीये किंवा त्याचा वर्ग नाही, घन नाही. मग काय करायचं? असा प्रश्नाच्या अगोदर पण आपण घेतलेला आहोत. तर काय करायचं? अंकाची बेरीज करून बघायचं. जर अंकाची बेरीज करून पाहिली तर या ठिकाणी याची बेरीज आणि याची बेरीज सारखी आली तर पुढच्याची पण पर्यायकट हा प्रश्न सुटू शकतो. बघूया. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17 आणि 3 20. म्हणजे याची बेरीज किती आलेली आहे? 20 बेरीज आलेली आहे. त्याच्यानंतर याची बेरीज किती येते बघा. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20. म्हणजे याची पण बेरीज काय झालेली आहे? 20 आलेली आहे. मग याच्या आपण याची बेरीज करून बघू. 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, 13 आणि 7 20, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, 13 आणि 7 20 आणि 5 25. काय झालेलं आहे? 25 आलेला आहे. मग पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामधील अंकाची बेरीज 25 येते का हे तुम्हाला पाहायचं आहे. तर या ठिकाणी बघा. तर इथं पहिला पर्याय आहे 42 नंबरचा 28,244. मग 28,244 मध्ये अंकाची बेरीज करून बघा. 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 18, 18 आणि 4 22. म्हणजे या ठिकाणी 25 बेरीज पाहिजे आपल्याला. दुसरा पर्याय आहे 55,555. म्हणजे 5 5 25. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 55,555 हे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. बघा, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. यानंतर आपण पुढचे प्रश्न पाहूया. यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे. तर 43 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 68,452 याला 54,925 आणि 28,195 ला किती? जेव्हा असे 5 अंकी संख्या असतात आणि त्याला 5 अंकी संख्या जर विचारलेला असेल तर या ठिकाणी तिथं एक तर अंकाची बेरीज असते किंवा वर्गघन जेवढे अंक आहेत तेवढेच अंक कधीच नसतात. एक तर 2 अंक किंवा 3 अंकाचं 5 अंक झालेले असतात. आता या ठिकाणी बघा तरी सगळे वेगवेगळे अंक दिलेले आहेत. आपण याची फोड जरी करून पाहिली तरी इथं काही मूळ संख्या नाहीये. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल? अंकाची बेरीज करून बघावं लागेल. काय करावं लागेल? अंकाची बेरीज करून पाहावं लागेल. बघूया अंकाची बेरीज. तर बेरीज करा. 6 आणि 8 14, 14 आणि 4 18, 18 आणि 5 23, 23 आणि 2 25. म्हणजे या संपूर्ण अंकाची बेरीज किती आलेली आहे? 25 आलेली आहे. बरोबर आहे. अंकाची बेरीज अंकाची बेरीज. यानंतर या ठिकाणी 5 आणि 4 9, 9 9 18 आणि 2 20 आणि 5 25. बरोबर आहे. या दोन्ही संख्येच्या अंकाची बेरीज किती आलेली आहे? 25 आलेली आहे. म्हणजे आता आपण याची बघू बेरीज किती येते ते. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11 आणि 5 16 आणि 9 25. बघा म्हणजे तिन्ही संख्येची बेरीज 25 आलेली आहे. मग पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाची बेरीज 25 येते बघूया. आता पहिला पर्याय आहे 56,923. पहिला पर्याय आहे 56,923. तर 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 2 22 आणि 3 25. म्हणजे पहिलाच पर्याय 56,923. 5 आणि 6 11 9 20 आणि 2 22 आणि 3 25. अशा प्रकारचं हे या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा खूप मोठे अंक असतात म्हणजे 5 अंक दिलेले आहेत, पुढे पण 5च अंक आहेत, तेव्हा अंकाची बेरीज करून बघा. किंवा मूळ संख्या पण असू शकते किंवा सम विषम संख्या पण असू शकतात, संयुक्त संख्या पण असू शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा 3 अंकापासून 5 अंकी 7 अंकी 8 अंकी तयार झाले असतात, वर्ग घन तयार केले असतात. हे मुद्दे लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे.
44 नंबरचा प्रश्न जो आहे तो प्रश्न 8/4 ला 144 तर 5/9 ला किती? आता हे जे 144 आहे 144 कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग आहे. मग अंशामध्ये 8 आहे छेदामध्ये 4 आहे म्हणजे दोघांची जर बेरीज केली आणि त्याचा वर्ग या ठिकाणी केलेला आहे म्हणजे 8 अधिक 4 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 144. तर त्याच पद्धतीनं 5 अधिक 9 9 5 9 4 13 9 5 14 14चा वर्ग 196 अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 196 झालं. अंश आणि छेदाची बेरीज करून त्याचा वर्ग केलेला आहे. पुढे पण असाच प्रश्न विचारलेला आहे बघा. 12 आणि 3 12/3 ला 81 मग 81 कुणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. मग 12 आणि 3चं काय केल्यानंतर 9 येईल हे आपल्याला पाहावं लागेल. तर 12 आणि 3 ची जर बेरीज केली तर 15 येईल. 12 आणि 3 ची जर वजाबाकी केली तर 9 येतं. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे? वजाबाकी केलेली आहे. 12 वजा 3 बरोबर 9 9चा वर्ग 81 आणि 14 वजा 9 9 4 13 9 5 14 5चा वर्ग बरोबर 5चा वर्ग बरोबर 25 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 25 झालं. म्हणजे अंश आणि छेदाची वजाबाकी पुन्हा त्याचा वर्ग केलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे 46 नंबरचा तर त्या प्रश्नामध्ये 4/3 ला 91 केलेला आहे. 4/3 ला काय केलेला आहे? 91 केलेला आहे. मग आता 4 आणि 3चं काय केल्यानंतर 91 91 तर वर्ग संख्या नाही. 91 कोण घन संख्या नाहीये. मग 4 आणि 3चा गुणाकार 91 येतो का? तो पण नाही. 4 त्रिकोण 12 तो पण येत नाहीये. 91चं निम्म पण आपल्याला करता येणार नाही. 91 ही विषम संख्या आहे त्याच्यामुळे त्याचं निम्म करता येणार नाही. मग 4 आणि 3चं काय केल्यानंतर जेव्हा असे सर्व पर्याय संपतात तेव्हा वर्ग घनाकडे यायचं. मग 4चा घन आणि 4चा वर्ग आणि 3चा वर्ग 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 16 आणि 9चा गुणाकार पण 91 नाहीये. मग घन करून बघा. 4चा घन 64 आणि 3चा घन 27 64 आणि 27 ची बेरीज बहुतेक 91 येते. बरोबर आहे. 4चा घन अधिक 3चा घन म्हणजे 64 अधिक 27 बरोबर 64 7 4 11 11ला 1 हातचाला 1 6 2 8 आणि 1 9 म्हणजे या ठिकाणी अंश आणि छेदाच्या घनाची बेरीज या ठिकाणी पुढे दिलेली आहे. त्याच पद्धतीनं 5चा घन अधिक 3चा घन बरोबर 5चा घन 125 आणि 3चा घन 27 125 आणि 27 किती झालेला आहे? 125 आणि 27 7 आणि 5 12ला 2 हातचाला 1 2 2 4 आणि 1 5 आणि 2 आणि 1 ला 1 अशा प्रकारे उत्तर याचं किती आलेलं आहे? उत्तर याचं 100 कितवा प्रश्न आहे हा? 46 नंबर. पर्यायामध्ये तर इथं काय चुकलेलं आहे का? इथं प्रश्नामध्ये काय झालेलं आहे? तर 4 आहे. 5/4 आहे. काय अडचण असत नाही. आपण प्रश्न तयार केला असं समजा. तर या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे? 152 म्हणजे घनाची बेरीज केलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे 2/4 ला 512 तर 1/4 ला किती? 512 काय आहे? 512 काय आहे? तर 512 आहे हे आहे घनाची घन आहे. हिचा घन आहे 8चा घन आहे. हिचा घन आहे 8चा घन. मग 2 आणि 4चं काय केल्यानंतर 8 येईल गुणाकार. 2 गुणिले 4 बरोबर 8 आणि 8चा घन 512 तसं 1 गुणिले 4 बरोबर 4 4चा घन 64 अशा प्रकारे 47 नंबरचं उत्तर काय आलेलं आहे? 64 आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 48 नंबरचा प्रश्न बघा. 8/3 ला 25 तर 9/4 ला किती? आता 25 काय आहे? 25 5चा वर्ग आहे. मग 8 आणि 3चं काय केल्यानंतर 5 येईल. 8 आणि 3 ची वजाबाकी केल्यानंतर 5 येईल. 8 वजा 3 बरोबर 5चा वर्ग 25 आणि 9 वजा 4 केल्यानंतर या ठिकाणी 5चा वर्ग 25 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 25च आलेलं आहे. बघा
म्हणजे या सर्व प्रश्नाचं निरीक्षण केल्यानंतर बरेचसे प्रश्न हे वर्ग, घन, पाडे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सम, विषम, मूळ, जोडमूळ, संयुक्त संख्या या प्रश्नावरच आधारित असतात. यानंतर पुढचे प्रश्न बघूया. बघा, यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 49. तर प्रश्न क्रमांक 49 मध्ये या ठिकाणी 8 आणि 3 इथं 42 दिलेलं आहे. तर 9/4 ला काय? तर 8 आणि 3चं 42 तरी वर्ग संख्या नाहीये, परंतु 42च्या जवळची वर्ग संख्या एखादी येऊ शकते, म्हणजे 36, 36 आणि 6 42. परंतु 8 आणि 3चं काय केल्यानंतर 36 येणार नाही. 8 आणि 3ची बेरीज करून बघा, नाही. 8 आणि 3 11, 8 मधून 3 गेले 5 राहिले. मग 8 आणि 3चं काय केल्यानंतर 42 येईल. 8 आणि 3चा गुणाकार करा, 8 त्रिक 24. 24चं काय केल्यानंतर 42 येईल का? 24 मध्ये 2 अंक, 2 आणि 4, आणि 42 मध्ये 2 अंक, 4 आणि 2. म्हणजे याचा अर्थ ते अंक काय केलेले आहे, त्यांची स्थान बदललेलं आहे. 8 त्रिक 24 आणि 24चं काय केलेलं आहे, उलट केलेलं आहे, 42 उलट केलेलं आहे. 4 2 24चं 42 केलेलं आहे. त्याच पद्धतीनं 9 गुणिले 4 बरोबर 36. 36चं उलट केलेलं आहे 63. 36चं उलट काय केलेलं आहे, 63. म्हणजे अशा प्रकारे उत्तर काय आलेलं आहे, 63. म्हणजे अंकाचे स्थाने बदललेली आहे. एककचं दशकचे एकक केलेलं आहे. यानंतर 50वा प्रश्न बघा. 9/7 बरोबर 126. तर 8/4 ला किती? तर 126 5चा घन जर केला तर त्याच्यामध्ये एक मिसळ 126 येतं. परंतु 9 आणि 7चं काय केल्यानंतर 5 येईल का? नाही. त्याच्यानंतर 126 बघा. 9 7 16 बेरीज केली, वजाबाकी केली तर 2च येईल. मग 126 काय येईल? आपण 126 निम्म करून बघा, त्याचा काय संबंध येतो का? 126 ला 2 न भाग घाला. बेसकी 12 बेत्रिक 6 म्हणजे काय आलं, 63 आलं. बेसकी 12 बेत्रिक 6 63 आलं. तर त्या 63 9 आणि 7चं काय केल्यानंतर 63 येईल का? येईल. म्हणजे 9 गुणिले 7 बरोबर 63 आणि 63 गुणिले 2 बरोबर 126. याच पद्धतीनं 8 गुणिले 4 बरोबर 32 आणि 32 गुणिले 2 बरोबर 64. म्हणजे अशा प्रकारे उत्तर का आलेलं आहे, 64 आलेलं आहे. पुढे पण तोच प्रश्न आहे का माझ्याकडून डबल झालेला आहे? बघा, 9/7 ला बघा प्रश्न तोच आहे. मग याच्यामध्ये काय बदल झालेला आहे? फक्त 126च्या जागेत 130 आहे. 126च्या जागेमध्ये 130 आहे. दुसरं काहीच केलेलं नाही. प्रश्न सेमच दिसतोय बघा. 9/7 ला 126 तर 8/4 ला किती? इथं 9/7 ला 130, 126 तर 8/4 ला किती? म्हणजे बघा अजून एक तर्क त्या ठिकाणी लावता येतो. म्हणजे 9 आणि 7चं काय केल्यानंतर 130 येतं असं म्हटलेलं आहे. तर 9 7 63 आपण तो पाहिलेला आहे. भागाकार तर होत नाही. मग आपण वर्ग घन बघायचं. 9चा वर्ग किती? 81 आणि 7चा वर्ग किती? 49. 81 आणि 49 9 1 10 येत आहे. बरोबर आहे. म्हणजे 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग 81 अधिक 49. 9 1 10 ला 0 हातचा आला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13, 130. तर बघा 130 आलेला आहे. आता पुढे पण आपल्याला तसंच करावं लागेल. 8चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 8चा वर्ग 64 आणि 4चा वर्ग 16, 6 आणि 4 10, 10 ला 0 हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 80 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वर्गाची बेरीज, बरोबर आहे, वर्गाची बेरीज केलेली आहे त्या ठिकाणी. वर्गाची बेरीज घनाची बेरीज असं काही पण येतं. पुढे प्रश्न बघा 52 नंबर. आता 52 53 54 आणि त्याच्या पुढील जे प्रश्न आहेत, काही प्रश्न थोडेसे असेच मोठे प्रश्न आहेत. तर 52 नंबर मध्ये असं प्रश्नाकडे जर पाहिलं तर खूप मोठे प्रश्न दिसतात. परंतु प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष दिल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचं स्वरूप समजेल. तर 2834 भागिले 6257 46 49 16.
या ठिकाणी 49 16 थोडं ओळखीचं वाटलं. 49 7चा वर्ग आणि 16 काय आहे 4चा वर्ग आहे. 42 25 49 हे पण ओळखीचं आहे. तर या ठिकाणी बघा म्हणजे वर्गाचं काहीतरी दिसत आहे. जर याची फोड जर केली 4 64 9 16 4 64 9 16 हे वर्ग आहेत. मग कुणाचे वर्ग आहेत बघा 2 चा वर्ग 4 8 चा वर्ग 64 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 त्याच्यानंतर 6 चा वर्ग 36 2 चा वर्ग 4 5 चा वर्ग 25 आणि 7 चा वर्ग 49 म्हणजे या पहिल्या संख्येचे वर्ग पुढे दिलेला आहे. मग पुढचे वर्ग 5 चा वर्ग 25 1 चा वर्ग 1 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 9 चा वर्ग 81 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 आणि 1 चा वर्ग 1 अशा प्रकारे हे या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल 25,194 भागिले 81 91 61 म्हणजे वर्ग केलेला आहे. आता या ठिकाणी बघूया. या ठिकाणी बघा 27 8 1 8 27 3 चा घन आहे. खाली पण घन म्हणजे या ठिकाणी घन दिसत आहे. बघूया 3 चा घन 27 आहे 2 चा घन 8 आहे 1 चा घन 1 चा आहे आणि 2 चा घन 8 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे इथं वर्ग केलेला आहे आणि या ठिकाणी घन केलेला आहे. काय केलेलं आहे घन केलेला आहे. म्हणजे आपण याचा घन करावा लागेल. 3 चा घन 27 4 चा घन 64 4 चा घन 64 7 चा घन 343 आणि 1 चा घन 1 बघा 2 आणि 2 4 आणि 4 8 अंकी उत्तर आलेलं आहे का पर्यायामध्ये एवढं आहे. बरोबर आहे. म्हणजे खूप मोठा प्रश्न तयार केलेला आहे तरी बरोबर आहे. 4 चा घन 64 5 चा घन 125 1 चा घन 1 आणि 2 चा घन 8 अशा पद्धतीनं या प्रश्नाची इथं काय केलेली आहे बघा इथं घनावरती प्रश्न विचारलेला आहे आणि 54 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी बघा. तर 54 नंबरच्या प्रश्नामध्ये इथं 4 36 49 9 इथं वर्ग आहे परंतु इथं बघा 2 म्हणजे तिरकस वर्ग केलेला आहे. तिरकस म्हणजे याचा वर्ग इकडे केलेला आहे आणि याचा वर्ग इकडे केलेला आहे. 2 चा वर्ग 4 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 3 चा वर्ग 9 8 चा वर्ग 64 4 चा वर्ग 16 3 चा वर्ग 9 1 चा वर्ग 1 अशा पद्धतीने 7 चा वर्ग 49 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 आणि 1 चा वर्ग 1 4 चा वर्ग 16 नाही तिरकस केलेला आहे. वरचं खाली आणि खालचं वरती 4 चा वर्ग 16 3 चा वर्ग 9 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 आणि 7 चा घन वर्ग 49 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 1 चा वर्ग 1 अशा पद्धतीनं तर 16,914 आणि 49,941 हे या प्रश्नाचं काय झालेलं आहे उत्तर झालेलं आहे. यानंतर पुढचे प्रश्न बघायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न बघा थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत. 5 अधिक 3 अधिक 2 बरोबर 15 10 10 म्हणजे 1,51,010 बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये तर्क काय वापरलेला आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये 3 अंकाची इथं बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे आणि पुढे 6 अंकी संख्या दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे दिलेलं असतं ते नसतं. बरोबर आहे. म्हणजे जे दिसतं ते नसतं म्हणून तरी जग फसतं अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार दिसत आहे तिथे गुणाकार नसेलच. ज्या ठिकाणी बेरीज दिसत आहे त्या ठिकाणी वेगळंच काही असू शकतं. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा तर या 5 3 आणि 2 चं काय केल्यानंतर ही संख्या येईल याचा आपण विचार करावा लागेल. बरोबर आहे. आपण काय करतो 5 3 2 5 आणि 3 8 आणि 2 10 बरोबर आहे. तर या ठिकाणी बेरीज केल्यानंतर एवढी मोठी संख्या येईल का नाही. म्हणजे या ठिकाणी या 3 अंकाचं काहीतरी आपापसामध्ये कुठली तरी क्रिया करायची आहे. मग काय करावी लागेल या ठिकाणी बघा
आपण एक सोडून बघूया. या दोघाचा गुणाकार केलेला आहे 5 त्रिक 15. त्याच्यानंतर या दोघाचा गुणाकार केलेला आहे पहिल्या आणि शेवटचा 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 दुनी 10 आणि पुन्हा ह्या तिघाचे पण बेरीज केलेली आहे 5 आणि 3 8 आणि 2 10, 5 आणि 3 8 आणि 2 10. बरोबर आहे का? 5 त्रिक 15, 5 दुनी 10 आणि 5 आणि 3 8 आणि 2 10. तसंच इथं बघा 8 संग 48, 8 त्रिक 24 आणि तिघाची पण बेरीज 6 3 9 8 17. बरोबर आहे. पाऊण चोक 20, 5 5 25 आणि 5 4 9 5 14. म्हणजे त्याच पद्धतीने आता पुढे करायचं आहे 8 9 72, 8 9 72, 8 दुनी 16 आणि आता तिघाची बेरीज 9 2 11 8 19. म्हणजे काय झालं 72 16 19. हे या प्रश्नाचं उत्तर झालं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या 2 अंकाचा गुणाकार केलेला आहे, पहिल्या आणि तिसऱ्या अंकाचा पुन्हा गुणाकार केलेला आहे, पुन्हा सर्वच अंकाची बेरीज केलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा 3 3 15 4 4 24. या ठिकाणी या 3 3 च काय केल्यानंतर 15 येईल हे आपल्याला समजलं पाहिजे. या 3 3 च काय केल्यानंतर आपल्याला 15 येईल हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी नेमकं कोणती क्रिया केलेली आहे. 3 आणि 3 च काय कधी येतं 3 चा वर्ग 9, 3 त्रिक 9 असं पण नाही. बरोबर आहे. म्हणजे काय केलेलं आहे 3 त्रिक 9 आणि 3 आणि 3 6 म्हणजे त्याचा वर्ग आणि त्याची दुप्पट या 2 क्रिया या ठिकाणी केलेल्या आहे आणि पुन्हा दोघाची बेरीज. बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी बघा 3 गुणिले 3 9 आणि 3 अधिक 3 6 आणि पुन्हा या दोघाची बेरीज बरोबर 15. तसं 4 चोक 4 चा वर्ग 16 आणि 4 आणि 4 8 16 आणि 8 24, 5 चा वर्ग 25 आणि 5 आणि 5 10, 25 आणि 10 35. तसंच त्या पद्धतीनं 6 चा वर्ग 36 आणि 6 ची दुप्पट 6 आणि 6 12 म्हणजे 36 आणि 12 उत्तर काय आलं 48 आलं. उत्तर काय आलेलं आहे 48 आलेलं आहे. बघा म्हणजे त्याचा वर्ग आणि त्याची दुप्पट या दोघांची पुन्हा काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा 72 93 41. तर बेरीजचं चिन्ह दिलेलं आहे. मग तिघाची बेरीज 365 येईल का बघावं लागेल की 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 1 आणि 6 म्हणजे तिघाची बेरीज 365 नाही. म्हणजे काय करावं लागेल मग या ठिकाणी जर या अंकाकडे जर पाहिलं तर बघा 4 मधून 1 गेलं 3 राहिलं म्हणजे अंकाची वजाबाकी केलेली आहे. 9 मधून 3 गेलं 6 राहिले आणि 7 मधून 2 गेले 5 राहिले म्हणजे उलटी वजाबाकी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 4 मधून 0 गेले 4 राहिले, 6 मधून 3 गेले 3 राहिले, 7 मधून 4 गेले 3 राहिले म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 433. म्हणजे 4 मधून 1 गेलं 4 मधून 0 गेलं, 6 मधून 3 गेलं, 7 मधून 4 गेलं अशा पद्धतीचे ते प्रश्न आहे. पुढे आता हा एक प्रश्न आहे एसएमजे एसएनजे एसएनजे तिघाची बेरीज जे जे जे. तर या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण समजा पहिला पर्याय ठेवला तर 5 5 5 म्हणजे 5 त्रिक 15 ला 5. बरोबर आहे. 5 त्रिक 15 ला 5 हा चाला 1. दुसरा अंक कोणता आहे 7, 7 त्रिक 21, 21 आणि 1 22 येतं पण तिथं काय आलं पाहिजे पहिलाच अंक 5च आला पाहिजे. बरोबर आहे. दुसरा पर्याय ठेवला मग दुसऱ्याच अंकाचा विचार करा ना 6 त्रिक 18, 18 आणि 1 19 नाही 8 त्रिक 24, 24 आणि 1 25 म्हणजे या ठिकाणी 185 185 आणि 185 करून बघा 5 त्रिक 15 ला 5, 5 त्रिक 15 ला 5 हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 25 ला 5 हातचाले 2 आणि 2 आणि 3 5 अशा प्रकारे उत्तर काय येईल 185 येईल. आता या ठिकाणी
KMS 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 म्हणजे हा पण प्रश्न इथे विचार खाली का आलेला आहे 777, बरोबर आहे. आणि हे जे पर्याय KMS चे जे पर्याय आहेत ते जे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी डायरेक्ट मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन 259. या ठिकाणी 259. 9 त्रिक 27, 27 7 हातच्यारी 2, 5 त्रिक 15, 2 17 7 हातचाला 1, 2 त्रिक 6 ने 7 म्हणजे याचं उत्तर काय येईल 259 येईल. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे हा शेवटचा होता 60 नंबरचा. तर हा प्रश्न राहिलेला आहे. या ठिकाणी पण बघा काय केलेलं आहे. या ठिकाणी या दोन अंकाची बेरीज 10, 2 आणि 3 5 आणि बेद 2 आणि 2 4, 3 आणि 3 6, 9 आणि 2 11 आणि 1 आणि 9 ने 10. त्याच पद्धतीनं 6 आणि 1 7, 4 आणि 3 7 आणि 3 आणि 1 4 म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे 477. अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत परस्पर संबंधावरील प्रश्न. अजून काही प्रश्न आपण पाहणार आहोत, परंतु हे जे प्रकरण आहे ते एनएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त चॅनल आहे. सर्व एनएमएसच्या आणि 8वी स्कॉलरशिपच्या 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजचे नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील.